पवारांनी वळसे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केलाय। दिलीप वळसे पाटलांना शरद पवारांनी मानसपुत्र मानलं, सर्व काही दिलं, जबाबदाऱ्या दिल्या, मात्र त्यांनी कारवाई होणार म्हणून भाजपसोबत जाणं पसंत केलं। याला मात्र शरद पवार येत्या 18 तारखेला योग्य ते उत्तर देतील असा इशारा रोहित पवारांनी दिला। पद मिळणार नव्हतं ते पद प्रेमाने विश्वासाने वळसे पाटील साहेबांना पवार साहेबांनी दिलं आणि ही परिस्थिती झाल्यानंतर सुद्धा ऐन मोक्यावर जेव्हा पवार साहेबांना त्यांची मदत पाहिजे होती, पाठिंबा पाहिजे होता, तेव्हा हे सत्तेसाठी त्यांच्यावर कारवाई होणार म्हणून हे भाजपबरोबर गेले आणि गेले तर गेले। त्यांच्या मित्राच्या कंपनीला सरकारकडनं मोठं टेंडर दिलं गेलं, त्याच्यामध्ये 100-200 कोटी रुपयाचा मलिदासुद्धा त्यांनी तिथं खाल्ला आणि म्हणतात की विकासासाठी गेले। म्हणजे पवार साहेब या बाबतीत अतिशय दुःखी आहेत, फक्त त्यांच्या बाबतीत नाही, सगळ्याच नेत्यांच्या बाबतीत। त्यामुळे 18 तारखेला जेव्हा पवार साहेब तिथं जातील, जर तिथं जाणार असतील तर योग्य असं उत्तर पवार साहेब तिथं देतील आणि ते जनतेला 100% पटेल। तर रोहित पवारांनी राज ठाकरेंवर देखील निशाणा साधला। दुर्दैवानं बोलावं लागतंय की राज ठाकरेंना भाजपनं सुपारी दिली आहे। उद्धव ठाकरेंची मतं फोडून भाजपला मदत करण्याची सुपारी भाजपनं त्यांना दिली आहे आणि भाजपनं राज ठाकरेंची राजकारणातली उंची कमी केली आहे। तर शरद पवारांनी कधी कुणाचं घर फोडलं नाही, मात्र भाजपच्या लोकांनी पक्ष पण फोडला आणि घरही फोडलं। अशा भाजपला राज ठाकरे पाठिंबा देतात असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला। राज ठाकरे साहेबांची जी उंची होती राजकीय दृष्टिकोनातून ती दुर्दैवाने भाजपनं आता कुठेतरी कमी केली असं वाटतंय आणि भाजपच सूत्रधार ह्या सर्व पक्षाचा की मतं खाण्यासाठी हे सर्व पक्ष तिथं उभे केलेत आणि आज तेच होताना दिसतंय। पण महाराष्ट्राची जनता हुशार आहे। ज्या लोकांनी कुटुंब फोडलं, ज्या लोकांनी पार्टी फोडली, असे भाजपच्या लोकांना तुम्ही अप्रत्यक्षपणे नाही तर प्रत्यक्षपणे पाठिंबा देताय, हे योग्य वाटत नाही।